आज बैठक झाली. निरंजन डावखरे सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार जे ते आले होते. तुमच्याकडनं सुद्धा आज अर्ज भरला जाणार असं सांगते. नेमकं बैठकीत काय आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की 2 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून श्री अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते. पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत. फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाहीत आणि निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील. तुम्ही त्यांना समर्थन देणार का? या बाबतीतही बिनशर्त पाठिंबा कायम राहणार आहे? असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच, पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हेही त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असलं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात. त्यामुळे या वेळेला जे काही दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे. सर, सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होतं? या निर्णयापर्यंत काय यावं लागतं? असं नाही आहे. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो. म्हणजे असं नाही त्या वेळेची ती घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दूरान्वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करतच असतात. त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये कळू शकेल. पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घातलं होतं. अभिजित पानसे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी या बाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती. कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णयापर्यंत पोहोचलाय तुम्ही? नाही, असं अजिबात नाही आहे. निवडणुकीची तयारी मग ती अगोदर आत्ता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करत होतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो. ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं तसं मान दिलेला आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये कळेलच. तुमची तयारी झाली होती मात्र पाठिंबा देण्यात आला. आता देखील कोकण पदवीधरसाठी तुमची तयारी झाली होती, पाठिंबा दिला. विधानसभेसाठी जर ही वेळ आली तर म्हणजे तुमची तयारी झाली होती? असं आहे की जर तर ह्या गोष्टीला अर्थ नसतो. मी तुम्हाला सांगताना अगोदर हेही सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता जी उमेदवारी मागे घेतलेली आहे किंवा उमेदवारी अर्ज भरलेला नाही आहे अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे परवा दिवशी देवेंद्रजींनाही सांगितलं असेल आणि आजही निरंजन डावखरेंना अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की अशी गोष्ट वारंवार होणार नाही. यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे अभिजित पानसे आज अर्ज भरणार नाहीये. तुम्हाला जर लक्षात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक हा राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आणि त्याचा राजसाहेब जे काही निर्णय घेतात त्यावरती पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे अशा पद्धतीची शंका जी तुम्हाला येते ती मनसैनिक येते असं मला वाटत नाही. ज्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे नाही पण नाराजी होती. आता तुम्ही हा निर्णय घेतला कार्यकर्त्यांना गृहीत धरला जाते मनसेकडे? नाही, मला असं वाटत नाही. मी तुम्हाला सांगितलं राजसाहेबांच्या निर्णयावरती आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा पूर्णपणे विश्वास असतो. ते जे काही करत असतात ते पक्षहिताचं असतं. कदाचित त्यावेळेला ते लक्षात येत नसेल पण कालांतराने ते होत असतं आणि पक्षाचा फायदा हाच आणि त्या मनसैनिकांचा फायदा हा त्याच्यामध्ये नक्कीच होत असतो. कदाचित तो कालांतराने कळतो. त्यामुळे असं मला वाटत नाही अजिबात की याच्यामध्ये मनसैनिकांचा कुठे नाराजीचा प्रश्न येतो. आमचा मनसैनिक हा राजसाहेब जे सांगतात त्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो. आजही करतो, कालही करतो आणि उद्याही करत राहील. नाही, याची कल्पना नाही. आत्ता ही जे आपण बोलतोय हे केवळ या आजच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलतोय.
त्यामुळे असं काही ते नंतरचं काय होईल ती पुढची गोष्ट आहे. जरी या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेतलेला असला तरी पर्यायी आपण व्यवस्था किंवा पर्यायी आणखीन काही बोलणी झालेली आहेत का की जिथे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल किंवा एकूणच मनसेला तिथे पुढे स्थान मिळू शकेल? आजचा हा विषय आहे तो खरे अर्ज भरण्यापुरता आणि अभिजित पानसेंनी अर्ज न भरण्यापुरता आहे. त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी या कालांतराने जसे येतील तसंच आपण त्यावर बोलूच. प्रसादजी, ज्या पद्धतीनं तुम्ही मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलात, खरं तर महायुती म्हणून सगळे एकत्र होतात, तुमची जी काही मध्यस्थी आहे त्याला यश आलंय म्हणायचं? मला असं वाटतं की आजच्या या दिवशी माननीय देवेंद्रजींच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला. त्यासाठी प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो. सन्माननीय मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र, त्यांचं देखील आभार मानतो. अविनाश जाधव असतील, राजू पाटील जे आमदार असतील, ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिला आहे. त्यासाठी मी मनसेचं सन्माननीय राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो. प्रसादजी, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेत बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आता पदवीधर मतदारसंघात असेल हे मनसेची मनधरणी करलाय, मात्र मनसेच्या बाबतीत तुम्ही कितपत विचार करणार आहात? कारण का ज्या पद्धतीनं स्टेटमेंट आली होती, आशिष शेलारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मनसेचा पाठिंबा फक्त लोकसभेला होता, विधान परिषदेला नव्हता. मला वाटतं की राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी या माईकसमोर आणि मीडिया कॅमेरासमोर होत नसतात. काही गोष्टी असतात या वैयक्तिक संबंधाच्या असतात, वैयक्तिक शब्दाच्या असतात. आणि मी नेहमी राजसाहेबांकडे आलो आहे तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा कार्यकर्ता नेता म्हणून नाही, ते एक कौटुंबिक सदस्य म्हणून सातत्याने आलो आहे. सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला आमचा सन्मानच केला, आमच्यावरती प्रेमच केलं. त्यामुळे मला वाटतं की त्याला राजकीय वळण न देता त्यांनी जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे निरंजन डावखरेंचा विजय आज हा निश्चितपणे होणार आहे याची मला खात्री आहे. आणि मी पुन्हा एकदा सन्माननीय राज ठाकरेंचं, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, त्यांच्या नेत्यांचं आणि अभिजित पानसेचं आभार मानतो. सर, दुसऱ्यांदा मनसेने माघार घेतलेली आहे. लोकसभेला देखील तयारी होऊन त्यांनी माघार घेतली होती, आता देखील तयारी करून माघार घेतली आहे. मनसेला गृहीत धरलं जात आहे का की काही झालं तरी आपण त्यांच्याकडे जाऊ ते माघार? मला असं वाटतं की सन्माननीय नितीनजींनी फार स्पष्टपणे सांगितलं की सन्माननीय देवेंद्रजी 3 तारखेला त्यांना भेटायला आले होते. त्यांनी वैयक्तिक त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्या रिक्वेस्टचा सन्मान ठेवून राजसाहेबांनी आजचा जो निर्णय घेतला आहे, बाकीच्या निवडणुकीच्या बाबतीतला जो विषय आहे तो पुढे भविष्यात जसा जसा वेळ येईल तसा तसा ते निर्णय घेतले जातील. धन्यवाद.